नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, तुम्ही दिवाळी, भाऊबीज, पाडवा हा सण मी ज्याप्रमाणे सांगितला त्या पद्धतीने साजरा केलाच असेल, त्यावरून तुम्हाला चांगलाच अनुभव आला असेल. तर आज आपण तुळशी विवाह म्हणजे तुळशीच्या लग्नाबद्दल बघणार आहोत. लोकांचे म्हणणे आहे की तुळशीचे लग्न सर्वांनीच लावले पाहिजे असे काही नसते, पण आपण प्रत्येकाने आपल्या अंगणात, घरात, बाल्कनीत कुठेही तुळशीचे लग्न लावलेच पाहिजे. कारण ज्या घरात नवरा बायकोमध्ये नेहमीच भांडणे होतात, ज्या घरात नवरा बायकोचे पटत नाही, वेळ घटस्फोटावर येते, ज्या घरात मुलगा किंवा मुलगी लग्नाचे आहे, ज्या घरात मुलगा किंवा मुलीचे लग्न लवकर जमत नाही, अडथळे येतात, असे सर्व प्रश्न आपण जर आपल्या घरात तुळशीचे लग्न लावल्याने सुटतात. कुठलाच प्रश्न बाकी राहत नाही. आपण जर घरात मुलगा असेल तर त्याचे लग्न तुळशीशी व मुलगी असेल तर तिचे लग्न विष्णूशी लावले तर मुलींच्या लग्नातील सर्व अडथळे निघून जाऊन त्यांना योग्य असे वर व वधू मिळतात. तुलसी विवाहामुळे घरातील मुलींचे अडकलेले विवाह लवकर होतात, असे श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेच्या अनुभवातून आढळले आहे. तुळशी विवाह महत्त्व हे आहे की हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो, ज्यामुळे शुभ आणि समृद्धी येते. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात आणि तुळशीचे लग्न त्यांच्याशी लावले जाते, ज्याला कन्यादान करण्यासारखे पुण्य समजले जाते, ज्यामुळे विवाहित जोडप्यांना सुख समृद्धी मिळते. या विवाहानंतर शुभ कार्यांना सुरुवात होते. तुळशीचे अनेक आरोग्य फायदे आहेत, जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पचन सुधारणे, नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि मायग्रेन, डोकेदुखीसारख्या त्रासांमध्ये पण आराम मिळतो. तुळशीमध्ये उपचारात्मक गुण असल्यामुळे तिला एक औषधी वनस्पती मानले जाते. त्यामुळे तुळशी विवाह प्रत्येकाने आपल्या घरी अंगणात साजरा करावा. पुढील व्हिडिओत मी तुम्हाला तुळशी विवाह कसा करावा हे सांगणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.